देवघरात पाळायचे नियम. देवतांची नजर घराच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर जाणारी नसावी. स्त्रियांनी शळीग्राम पूजू नये. देवघरात यंत्रपूजन होणे अत्यंत आवश्यक आहे. देव व गुरु म्हणून पूजलेल्या मृत व्यक्तींचे फोटो, प्रतिमा देवघरात अथवा देवघराबाहेर समान पातळीवर पूजू नये. देवघरात देवतांच्या वाहनांचे पूजन करू नये. नंदी, नाग, घोडा. देवघरात गायत्री मातेची पूजा करू नये, कारण याचे स्वरूप पराकोटीचे आहे. या पूजेत सोवळे अतिशय कडक असते. विटाळ असलेल्या स्त्रीची छाया देखील या मूर्तीवर पडू नये, नाहीतर दोष लागतात. देवघरात श्री शंकराची मूर्ती, फोटो पूजन करू नये, कारण भूतनाथ असलेल्या पशुपती श्री शंकराचे सगुण स्वरूप स्मशानात गळ्यात नरमुंडी घालून तांडव रूपात मानले जाते. त्यामुळे शंकराचे देवघरात पूजन केल्याने घराचे वातावरण स्मशानी होते. विझलेल्या दिव्याची वात दुसऱ्या दिवशी पुन्हा लावू नये, कारण दोष उत्पन्न होऊन पुढील पिढी निर्वंश होण्याची शक्यता असते.